जागतिक महिला दिनानिमित्ताने रविवार दिनांक 8 मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, माय भारत धुळे जिल्हा कार्यालय, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद धुळे, साई संस्था अंतर्गत धुळे जिल्ह्यात कार्यरत खेलो इंडिया फुटबॉल सेंटर धुळे व धुळे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते केलं जाईल। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, महापौर मायादेवी परदेशी यांची देखील विशेष उपस्थिती राहणार आहे। जिल्हा क्रीडा संकुलात 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अस्मिता लीग स्पर्धेअंतर्गत 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावणे व फनी गेम्स स्पर्धा घेण्यात येणार आहे। धावण्याच्या स्पर्धेसाठी 13 वर्षातील आणि 13 ते 18 वर्ष असे 2 गट करण्यात आले आहेत। फनी गेम्स स्पर्धेअंतर्गत रस्सीखेच, संगीत खुर्ची व इतर मजेदार शर्यती घेण्यात येतील। फनी गेम्स स्पर्धा 18 वर्षांवरील फक्त मुली आणि महिलांसाठी आहेत। या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट महिलांचा खेळामध्ये सहभाग वाढविणे, शारीरिक सुदृढतेला प्रोत्साहन देणे आणि सक्रिय जीवनशैलीची संस्कृती रुजविणे हे आहे। खेलो इंडिया योजनेचा महिला खेळांना प्रोत्साहन देणारा हा महत्त्वाचा घटक आहे। महिला व मुलींच्या ॲथलेटिक्समधील सहभागाला प्रोत्साहन देणे, भारतीय खेळ प्राधिकरण, साई व माय भारत आणि राज्य सरकारमधील समन्वयक मजबूत करणे, महिलांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धा आयोजनाचा हेतू आहे। स्पर्धेतील विजेत्या मुली व महिलांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येणार आहे। सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल। सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल। स्पर्धकांनी आधार कार्ड, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा सरकारमान्य जन्मदाखल्याचा पुरावा ही कागदपत्रे स्पर्धास्थळी जमा करावीत। जास्तीत जास्त मुली व महिला खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील व माय भारत धुळेचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी केलं आहे। आपण सगळ्यांना विदितच आहे की 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो आणि त्याचेच औचित्य साधून भारत सरकारचा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने त्यांचे जे 2 शाखा आहेत, भारतीय क्रीडा प्राधिकरण साई म्हणजे साई आणि माय भारत पोर्टल, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आहे। त्याच्यानंतर अस्मिता लीग क्रीडा स्पर्धा त्यांनी आयोजित करण्यास सूचित केलेले आहे आणि अस्मिता स्पर्धामध्ये महिलांसाठी फक्त महिला जे 3 वयोगट त्यांनी दिलेले आहेत, 13 वर्ष वयोगट, 18 वर्ष वयोगट आणि 18च्या वरील म्हणजे सिनियर गट, या 3 वयोगटाच्या महिला सहभागी होऊ शकतील। त्याच्यामध्ये त्यांनी 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे ही उपक्रम या बाबी ठेवलेले आहेत। या बाबी ठेवायचा उद्देश असा आहे की महिलांमध्ये खेलो इंडिया योजनेत महिलांना प्रोत्साहन देणे हा महत्त्वाचा घटक त्यांनी ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे महिला व मुलींच्या ॲथलेटिक्समधील सहभाग जास्तीत जास्त वाढावा हा पण त्यांचे उद्देश आहे। साई आणि माय भारत आणि राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट या सगळ्यांमध्ये समन्वय मजबूत करणे हा पण त्याचा उद्देश आहे। महिलांमध्ये आरोग्य व तंदुरुस्ती जागृती निर्माण करणे हाही मोठा मुख्य उद्देश आहे। असे उद्देश ठेवून आपण सगळ्यांना ज्या केंद्र शासनाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात 8 मार्च रोजी आपण हा उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। जास्तीत जास्त महिलांनी या इव्हेंटमध्ये आणि सहभागी व्हायचे आपण अपेक्षा करूया आणि जास्तीत जास्त या ज्या महिला सहभागी होतील, जे उत्तीर्ण होतील किंवा प्रावीण्य मिळवतील त्यांना आपण मोमेंट देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत आणि ऑनलाईनही त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे। तर या उपक्रमासाठी आपण आदरणीय या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार शोभाताई बच्छाव मॅडम या पण उपस्थित राहणार आहेत। या जिल्ह्याच्या कलेक्टर आदरणीय श्रीमती भाग्यश्री विस्पुते मॅडम याही उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे धुळे महानगरपालिकेच्या महापौर मॅडम परदेशी मॅडम या पण उपस्थित राहणार आहे। तरी आपण जास्तीत जास्त सगळ्यांनी उद्देश ठेवून जास्तीत जास्त महिला कशा सहभागी होतील हे आपण पाहून जास्तीत जास्त आपण सहकार्य करायचं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।